तर आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिकल नंबर 1 दॅट इज डिटर्मिनेशन ऑफ गेन ऑफ इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर. आता आपण स्टडी त्याची केलेली आहे, थिअरी त्याची बघितली आहे. ऑपरेशनल ॲम्प्लिफायर त्याला का म्हणतात तेही आपण बघितलेलं आहे. सो ऑपरेशनल ॲम्प्लिफायर ह्याच्या पिन नंबर आहे IC 741. ICचा नंबर आहे IC 741. 8 पिनची IC आहे. ओके, सो हिअर यू कॅन सी टू कन्स्ट्रक्ट अँड इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर बाय यूजिंग OP-Amp IC 741 ती वापरून आपण कन्स्ट्रक्शन करणार आहोत. ह्याच प्रॅक्टिकलमध्ये आपण गेन डिटरमाइन करणार आहोत. म्हणजे काय तर गेन म्हणजे काय तर आउटपुट भागिले इनपुट. तर तो गेनही आपण इथे ह्या प्रॅक्टिकलमध्ये बघणार आहोत. आता लिस्ट ऑफ कंपोनंट्स कोणते कोणते लागणार आहेत तर आपण इथे बघितलेलं आहे DC रेग्युलेटेड पॉवर सप्लाय. आपल्याकडे नॉर्मल पॉवर सप्लाय तो आपण अशा पद्धतीने वापरतो आणि DC रेग्युलेटेड पॉवर सप्लाय जो 12 व्होल्टचा आहे तो इथे प्लस मिळतं, इथे ग्राउंड असतं आणि इथे मायनस असतं. तर अशा प्रकारचा पॉवर सप्लाय आपल्याला इथे हाही वापरायचा आहे आणि हाही वापरायचा आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण बघितली होती की ऑपरेशनल ॲम्प्लिफायर इज यूज्ड फॉर ॲम्प्लिफिकेशन ऑफ AC अँड DC voltage. सो for amplification of DC voltage we are going to use DC regulated power supply 0 to 13 volt. But for AC what we are going to use, we are going to connect AF/RF signal generator. Okay, breadboard, signal, single strand wire, cutter etc. जे आपल्याला normally what we are using at the time of assembly. circuit diagram लागतो, components लागतात, कटर लागतं, वायर लागतात, स्ट्रिपर लागतं, हे सगळं आपण घेणार आहोत. Now we will see the specification of components. At the time of practical exam ह्याला एक 5 किंवा 7 मार्क असतात. तेव्हा हे आपल्याला त्या सर्किटमध्ये, आता ह्या सर्किटमध्ये खूप कमी कॉम्पोनंट्स आहेत पण काही सर्किट्समध्ये खूप कॉम्पोनंट्स असतात, तेव्हा ते आपल्याला बाय हार्ट झाले पाहिजे, त्याचा नंबर बाय हार्ट झाला पाहिजे आणि त्याचं स्पेसिफिकेशन बाय हार्ट झालं पाहिजे. बिकॉज ॲट द टाईम ऑफ एक्झाम एक्झामिनर आस्क यू अबाउट द कॉम्पोनंट्स आणि बाय मिस्टेक व्हॉट हॅपन की तुम्ही सगळं पाठ केलेलं लिहून जाता आणि प्रत्यक्षात प्रॅक्टिकल जेव्हा तुम्ही करत असता तेव्हा तुम्ही दुसरे कॉम्पोनंट्स वापरलेले असतात. त्यामुळे तुम्हाला हे लक्षात ठेवलं पाहिजे की त्या कॉम्पोनंटचं स्पेसिफिकेशन आपल्याला लिहिता आलं पाहिजे. आपण बघतो IC 741 ऑपरेशनल ॲम्प्लिफायरची IC आहे. सप्लाय व्होल्टेज आहे ±15 वोल्ट. इनपुट व्होल्टेज आहे त्याचं, इनपुट ऑफसेट व्होल्टेज आहे 2 mV. इनपुट बायस करंट आहे 80 nA. युनिट गेन फ्रिक्वेन्सी 1 MHz. CMRR 90 dB. इनपुट इम्पिडन्स 2 MΩ. तो आपण बघितलाच होता. इनपुट इम्पिडन्स ऑफ OP-Amp इज इन्फायनाईट हाय असतो म्हणून आपण तो घेतलेला आहे. रजिस्टर आपण 10Kचे 2 रजिस्टर्स वापरणार आहोत. इथे टोटल आपण चार दाखवलेले आहेत. क्वांटिटी आहे 5Kचा आणि 2.5Kचा एक म्हणजे हे 2 आणि हा तिसरा आणि हा चौथा, असे टोटल क्वांटिटी इथे 4 लिहिलेली आहे. पोटॅन्शिओमीटर आहे व्हेरिएबल रजिस्टर पॉट, तो 10 किलो ओम्सचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं स्पेसिफिकेशन ह्या रजिस्टरचं आहे की इट इज अ कार्बन कंपोजिशन फिक्स टाईप रजिस्टर. त्याचं वॅटेज आहे 1/4 वॅट. छोटा रजिस्टर्स आपण वापरतो. नाउ वी विल सी द थिअरी ऑफ दिस प्रॅक्टिकल. OP-Amp इज अ हाय गेन डायरेक्ट कपल्ड ॲम्प्लिफायर. आपण बघितलंच होतं ऑपरेशनल ॲम्प्लिफायरला आपण DC ॲम्प्लिफायरही असं म्हणतो. सो हाय गेन आहे हेही आपल्याला माहिती आहे. इट हॅज 2 इनपुट, हेही आपण बघितलेलं. ह्याला 2 इनपुट लागतात. एक इन्व्हर्टिंग असतं, दुसरं असतं नॉन इन्व्हर्टिंग. 2 इनपुट वापरतो बट नॉर्मली इट इज ऑपरेटेड इन सिंगल एंडेड इनपुट, सिंगल एंडेड आउटपुट मोड. म्हणजे असं नाही होत की सायमल्टेनियसली आपण ह्याला दोघांना व्होल्टेज दिलेलं आहे. इन्व्हर्टिंगमध्ये हे होणार नाही आहे, त्यावेळी ही गोष्ट लक्षात ठेवायची. अँड इन्व्हर्टिंग OP-Amp इनपुट सिग्नल इज अप्लाइड टू द इन्व्हर्टिंग इनपुट टर्मिनल थ्रू इनपुट रजिस्टर Rin. तसंच आपण एक फीडबॅक रजिस्टर वापरतो जो पिन नंबर 6 कडनं आलेला असतो, तो आपण इनपुटला जोडतो. अँड नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल इज कनेक्टेड टू द ग्राउंड. पिन नंबर 3 आहे ही आपण ग्राउंडला कनेक्ट करतो. RF आता आपण बघितला. द आउटपुट सिग्नल इज 180 डिग्री आउट ऑफ फेज. ह्या प्रॅक्टिकलचं नावच आहे की इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर. प्रॅक्टिकलचं नावच काय आहे, इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर. म्हणजे इनपुटला जे सिग्नल दिले आहेत त्याच्या अगदी विरुद्ध सिग्नल्स आउटपुटला मिळणार आहेत. म्हणजे इनपुटला जर पॉझिटिव्ह 5 वोल्ट दिलं असेल तर आउटपुटला आयदर ते गेन वाढून मिळालेलं असेल किंवा कमी असेल, पण नॉर्मली केव्हा तेवढंच असेल, कमी नसतं, तेवढंच असतं. आणि आपल्याला काय मिळतं, उलटं मिळतं, आउट ऑफ फेज मिळतं. ओके, सो दिस वन इज द थिअरी ऑफ दिस OP-Amp.
नाव वी विल सी व्हॉट इज द कॉन्सेप्ट ऑफ व्हर्च्युअल ग्राउंड, जी आपण थिअरीमध्ये बघितलेली आहे. परत आत्ता एकदा आपण इथे बघूया की जेणेकरून ती तुम्हाला प्रॅक्टिकल का रिझल्ट असे मिळत आहेत त्याच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. द जंक्शन पॉईंट ऑफ RF अँड RIN इज कॉल्ड ॲज ए व्हर्च्युअल ग्राउंड. आता कोणता आहे आपण जरा डायग्राम काढून बघूया की हा कोणता आहे. RF आणि RIN काय आहेत हे जर आपण बघूया. व्हर्च्युअल ग्राउंड ही कॉन्सेप्ट बघतोय आपण. व्हर्च्युअल ग्राउंड ह्या कॉन्सेप्टमध्ये आपल्याला आता पुढे जायचं आहे. हा ओपॅम्पचा सिम्बॉल झाला. आय होप तुम्हाला आता पाठ झालेला आहे तो. एकूण आपण त्याचे 1 2 3 4 5 पॉईंट्स दाखवतो, म्हणजे 5च त्याचे पॉईंट्स वापरले जातात. पिन नंबर 6, पिन नंबर 2, पिन नंबर 3. पिन नंबर 2 इन्व्हर्टिंग, पिन नंबर 3 नॉन इन्व्हर्टिंग, पिन नंबर 6 आउटपुट. ओके. आणि पिन नंबर 4ला हा जो आपण ड्वेल पॉवर सप्लाय वापरणार आहोत त्याचा पॉझिटिव्ह टर्मिनल इथे जोडणार, निगेटिव्ह इथे जोडणार. आणि ग्राउंड आहे तो विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड आपण ह्याची व्होल्टेजेस मोजणार, म्हणजे आता आउटपुट मोजायचं असेल तर विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड मोजणार. आता आपण लक्ष घेतोय ती आहे कॉन्सेप्ट ऑफ व्हर्च्युअल ग्राउंड. काय होतं, हा इथे फीडबॅक रेजिस्टर आपण जोडतो. पिन नंबर 6 कडनं घेतलेला असतो. ओके. पिन नंबर 6 कडनं आलेला असतो तो इथे जोडतो. आणि इथे RIN इनपुट रेजिस्टर असतो, त्याच्यामुळे त्याला RI किंवा RIN म्हणतात आणि याला RF म्हणतात. आता हा जो पॉईंट आहे ह्याला आपण म्हणतो व्हर्च्युअल ग्राउंड पॉईंट. काय असतं, द जंक्शन पॉईंट ऑफ RF and RIN is called a virtual ground. An ordinary ground has zero voltage and can sink infinite current. आता voltage 0 आहे त्यामुळे हा इन्फायनाईट करंटपर्यंत जाऊ शकतो. बट व्हर्च्युअल ग्राउंड हॅज 0 voltage and 0 current. Maximum output voltage swing is normally 2 volt less than applied voltage Vs. This is called the saturation voltage. म्हणून म्हटले Vsat. सॅट म्हणजे सॅच्युरेशन. प्लस मायनस आहे किती, मॅक्झिमम किती, इथे 2 किंवा तिथे 2 जाऊ शकतात. ओके. इन्व्हर्टिंग, आता हा प्रॅक्टिकलचा उपयोग काय आहे. इन्व्हर्टिंग ओपॅम्प कॅन बी यूज फॉर करंट टू व्होल्टेज कन्व्हर्टर और साइन चेंजर. का साइन चेंजर होतंय तर इथे जेव्हा आपण पॉझिटिव्ह व्होल्टेज देणार आहोत तेव्हा आपल्याला आउटपुटला निगेटिव्ह व्होल्टेज मिळणार आहे. हे इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायरचं बेनिफिट आहे आणि म्हणून त्याला आपण म्हटलेलं आहे इन्व्हर्टर किंवा साइन चेंजर. ओके. आता आपण याचा सर्किट डायग्राम काढूया आणि बट फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी द पिन डायग्राम्स ऑफ ऑफसेट नल. हे आपण बघितलेलं आहे. दिस वन इज द सिम्बॉल पण क्लिअर काढायचा, इथे लिहिलं गेलं पाहिजे, पिन नंबर्स घातल्या गेल्या पाहिजेत. आता इथे इन्व्हर्टिंग इनपुट म्हटले, पिन नंबर घालायच्या. नॉन इन्व्हर्टिंग पिन नंबर 3, इथे 7, इथे 4 आणि इथे 6 पिन नंबर घातले गेले पाहिजेत. हा त्याचा पिन डायग्राम आहे. हा DIL पॅकेज आहे. 4 पिन ह्या बाजूला, 4 पिन त्या बाजूला, तुमच्या लक्षात आलं पाहिजे. वन मोर थिंग, आपण थिअरीमध्ये बघितलेलं तर परत एकदा बघूया. पिन नंबर 1 आणि पिन नंबर 5 ऑफसेट नल म्हटलेलं आहे. समटाईम्स व्हॉट हॅपन की एखादं सर्किट आपण IC लावतो, we are not going to connect any voltage to that IC, but then also at output point we are getting some voltage. आता हे जे व्होल्टेज येतं त्याच्यामुळे अख्ख्या सर्किटचं रिडिंग जे आहे ते चुकीचं मिळून जातं आणि म्हणून आपल्याला सर्वात प्रथम ते व्होल्टेज आहे ते ग्राउंड करावं लागतं. So to avoid that voltage we are going to connect one variable resistor in between pin number 1 and pin number 5 आणि मग त्यांनी तो फिरवून आपण व्होल्टेज आउटपुट व्होल्टेज ते 0 ला आणतो. तुम्ही ह्या डायग्राममध्ये बघितलं तर तुमच्या लक्षात येईल 1 आणि 5 मध्ये हा व्हेरिएबल लावलेला आहे. दिस इज पर्टिक्युलरली यूज फॉर ऑफसेट नलिंग पर्पज. ओके. सो इथपर्यंत आता आपण आलेलं आहे. नाव वी विल सी द डायग्राम, सर्किट डायग्राम ऑफ दिस पर्टिक्युलर सर्किट.
ओके, नाव लेट स्टार्ट. सो ओपॅम्प आहे, पिन नंबर 6 आहे, पिन नंबर 2 आहे, पिन नंबर 3 आपण ग्राउंड केलेली आता आपण बघितलं होतं. ओके, पिन नंबर 7 आहे, पिन नंबर 4 आहे. मला वाटतंय तुमच्या लक्षात येतं आहे आता. याला आपण आउटपुट पॉईंट म्हटलेलं आहे. इथे आपण एक आर इन लावला, फिक्स रेजिस्टर. इथे आपण लावणार आहोत, थोडं छोटं करते म्हणजे डायग्राम काढायला बरं पडेल. याला आपण आर एफ म्हणणार, याला आर इन म्हणणार. ओके, हे तुम्हाला कळलेलं आहे. सर्किट जेव्हा असेंबल्ड करणार आहोत आपण, तेव्हा आता आपण ह्या पॉईंटला इनपुट देणार आहोत. तुमच्या लक्षात येत असेल तर बघा, हा जो पॉईंट आहे इथला, हा जो पॉईंट आहे याला आपण इनपुट व्होल्टेज देणार. एकदा देणार AC आणि एकदा देणार DC. AC देणार त्यावेळेला जनरेटर येणार, हा आपण ग्राउंड पॉईंटला लावला एक पॉईंट याचा, आणि इथे एकदा देणार पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह, हे ग्राउंड पॉईंटला देणार. बरोबर. सो एकदा झालं AC व्होल्टेज, एकदा झालं DC व्होल्टेज. इथपर्यंत कळलं. आता हा झाला ह्याचा सर्किट डायग्राम. इथे आपण बघणार आहोत आउटपुट व्होल्टेज. एक्झामच्या वेळेला नीट अँड क्लीन तुम्हाला डायग्राम काढायचं आहे. इथे मायनस लिहायचं, इथे प्लस लिहायचं. याला म्हणायचं इन्व्हर्टिंग, याला म्हणायचं नॉन इन्व्हर्टिंग. आय होप आता तुमच्या लक्षात आलेला आहे डायग्राम. आता आपण कसं ॲक्च्युअल सर्किट वर्क होणार आहे ते बघणार आहोत, आणि आउटपुट कुठे घेणार ते आपण बघितलेलंच आहे. इथे आपण देणार आहोत +15 व्होल्ट, इथे देणार आहोत -15 व्होल्ट, आणि त्याचं ग्राउंड इथे आपण कनेक्ट करणार आहे. पण पुढे जायच्या अगोदर मी तुम्हाला जस्ट ब्रेडबोर्डवरती हे सर्किट कसं असेंबल कराल हा डायग्राम काढून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशा प्रकारे आपल्याला ही याच्यामध्ये ही IC कनेक्ट करायची आहे. ही IC आहे 741. ओके, आता असं समजूया आपण की हा इथे ब्रेडबोर्ड आहे. हे इथे वरती एक लाईन आहे, इथे एक खालती एक लाईन आहे, आणि हा इथपासून इथपर्यंत हा ब्रेडबोर्ड आहे. तुम्हाला माहिती आहे, मी तुम्हाला गेल्या वर्षीच सांगितलेलं की एक पॉईंट आपण पॉझिटिव्ह वायर करणार, एका बाजूला आपण निगेटिव्ह करणार. तर आपण एक छोटी जम्पर वायर टाकली होती, तुम्हाला आठवत असेल, ह्या 5 टर्मिनल आणि ह्या 5 मध्ये. म्हणजे हा झाला आपला पॉझिटिव्ह पॉईंट आणि हा झाला आपला निगेटिव्ह पॉईंट. हे तुम्हाला माहिती आहे असं मी गृहीत धरते, अजून तुमच्या लक्षात आहे. ओके, आता आपल्याला फटाफट पुढे जायचं आहे. आपल्याला बघायचं आहे पिन नंबर 6 जो आउटपुटचा आहे त्या पिनकडे आता आपण आधी जाऊया. पिन नंबर्स बघा, हा झाला 1, हा झाला 2, हा झाला 3, हा झाला 4, हा झाला 5, हा झाला 6, 7 आणि 8. ओके, आता ह्या पिन नंबर 6 कडनं एक मी वायर काढली, ती मी ठेवलेली आहे आउटपुटसाठी. म्हणजे मी एकदा काय लावणार, इथे मल्टीमीटर लावणार किंवा CRO लावणार, पॉझिटिव्ह पॉईंट. ओके, आता मल्टीमीटरचा निगेटिव्ह पॉईंट मी कुठे टाकणार, तर जसं मी तुम्हाला म्हटलं की ग्राउंड वायर आपण काढलेलीच आहे, तर ह्या ग्राउंड ही जी वायर आहे ह्याच्यामध्ये हे आपण कनेक्ट करणार. म्हणजे एक साईड इथे झाली, एक साईड तिथे झाली. इतकं कळलं आपल्याला. पण आता आपल्याला ॲड करायचा आहे तो रेझिस्टर ॲड करायचा आहे. कुठे, पिन नंबर 6 मध्ये. आपण बघितलेलं आहे सर्किट डायग्राममध्ये, परत पाहिजे तर बघा तुम्ही. पिन नंबर 6ला आपण सर्किट रेझिस्टर लावलेला आहे, आणि पिन नंबर 6चा रेझिस्टर आपण इथे आणलेला आहे, आणि इथून दुसरा रेझिस्टर लावलेला आहे. त्याचप्रमाणे आता बघूया आपण पिन नंबर 6ला मी हा रेझिस्टर इकडनं इकडे घेतला. आता मी आयदर इथून वरती टाकू शकते आणि त्याची दुसरी वायर खालती घेऊ शकते, किंवा मी इथल्या इथे फिरवू शकते. तर मी सध्या तरी इथल्या इथे त्याला फिरवते. हा झाला एक रेझिस्टरचा पॉईंट, हा झाला दुसरा पॉईंट. ह्याच्या खाली मी वायर घातली आणि ती मी वायर आणून ठेवली पिन नंबर 2 मध्ये. ओके, हा माझा एक रेझिस्टर झाला. आता मला अजून एक रेझिस्टर जोडायचा आहे, तो आहे आर इन. ह्याच्या आणखीन खालती एक भोक आहे, त्या भोकात मी त्या दुसऱ्या रेझिस्टरची वायर घातली, इथे आणली. हा झाला माझा इनपुट पॉईंट.
पण आता बघा हा इनपुट पॉईंट आपल्याला इथे जोडायचा आहे. मग मी काय करणार, इकडनं एक वायर घातली आणि ती इथे आणून ठेवली. म्हणजे माझं सर्किट आहे ते मला कन्फ्युजन काहीच राहणार नाही, कारण हे झाले एकाच लाईनमधली ही भोकं झालेत. हे एका लाईन म्हणजे हे शॉर्ट झाले, हे आणि हे इथे शॉर्ट झाले. इथे 1 2 3 एकत्र आले, नाही सॉरी, हा 6 नंबरला पाहिजे, तर हा 5 नंबर झाला. हा इथे आला आणि हा इथे आला, हे एकत्र आले. हा झाला पिन नंबर 5. हे आपल्या लक्षात आलेलं आहे. चला 2 नंबर झाला, हे 2 नंबरचं कनेक्शन झालं इथे, ते गेलं पॉझिटिव्हला. हा 6 नंबर इथून आला 2 नंबरला, हे सगळं झालं. पिन नंबर 3 ग्राउंड करायचं आहे आपल्याला. पिन नंबर 3ची ग्राउंडची वायर आपल्याला आता कनेक्ट करायची आहे. पिन नंबर 3कडनं मी वायर आणली, छोटीशी वायर काढली आणि ती इथे टाकून दिली. हा माझा ग्राउंड पॉईंट झाला. पण आता काय राहिलं आहे, पॉवर सप्लाय कनेक्ट करायचे राहिले. आता पॉवर सप्लाय कुठे कनेक्ट करणार आहोत आपण, तर सगळ्यात अगोदर मी इथे घेते हा ड्वेल पॉवर सप्लाय घेते, छोटासा काढते. ड्वेल पॉवर सप्लाय घेतला आणि मी इथे घेतला आहे हा आपला रेग्युलेटेड पॉवर सप्लाय घेतला. आता ह्याचं पॉझिटिव्ह टर्मिनल आहे ते आपल्याला द्यायचं आहे पिन नंबर 7ला. त्यामुळे मी इकडनं वायर काढली, ही पण पिन नंबर 7ला दिली. नंतर ह्याचा ग्राउंड पॉईंट निगेटिव्ह मायनस आहे, मायनस पॉईंट आहे बघा इथे. आपण बघितलेला हा पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह. पण हा निगेटिव्ह आपल्याला कुठे द्यायचा आहे, पिन नंबर 4ला. त्यामुळे ही 4कडनं आलेली वायर इकडे दिली, 4ला गेला. ओके. आणि ह्याचा मधला पॉईंट आहे तो आहे ग्राउंड पॉईंट. मग मी इकडनं वायर काढली आणि ती इथे आणून टाकली. म्हणजे माझा एका पॉवर सप्लायचं कनेक्शन झालं. आता हा दुसरा पॉवर सप्लाय, दुसऱ्या पॉवर सप्लायचा निगेटिव्ह पॉईंट मी इथे आणला आणि दुसऱ्या पॉवर सप्लायचा पॉझिटिव्ह पॉईंट मी इथून वरती देऊन टाकला. म्हणजे हे सर्किट आपलं क्लिअर झालं. अशा प्रकारे आपण हा ब्रेडबोर्डवरती ह्याची असेंब्ली करणार आहोत. आता आपल्याला बघायचं आहे पुढे काय. सर्किट असेंबल झालं, आता रिडिंग्स काय मिळायला पाहिजेत आणि कशा चेक केल्या पाहिजेत ते आपण बघणार आहोत. तर आता तुम्ही इथे बघू शकता, तुम्हाला दिसतंय. ओके. आता आपण पाहिजे तर इथे ठेवा आधी. इथे तुम्हाला दिसतंय, एक मिनटं. इथे बघा सिग्नल जनरेटर म्हटलं आहे आणि इथे म्हटलेलं आहे इन्व्हर्टिंग आउटपुट ॲम्प्लिफायर चॅसेस. म्हणजे हे म्हणजे जिथे आता आपण पॉवर सप्लाय लावला आहे तिथे मग आपण लागणार आहोत सिग्नल जनरेटर. ह्यानी मोजणार आहोत आपण काय, हा सर्किट डायग्राम कशाचा आहे तर DC व्होल्टेज मेजरमेंटचा आहे. ओके. पण जर AC करायचं असेल तर काय होणार, इथला सिग्नल जनरेटर, इथला पॉवर सप्लाय काढून इथे सिग्नल जनरेटर लावणार. बाकी कनेक्शन्स त्याची सेम राहणार, कशातही चेंजेस होणार नाही आहेत. आता रिडिंग्स कशा मिळतील आणि आउटपुट कसं मिळेल ते आपण बघणार आहोत. पण बिफोर दॅट वी विल रीड द प्रोसिजर. काय प्रोसिजर आहेत त्या बघूया. फर्स्ट चेक ऑल पिन्स ऑफ IC 741 अँड कनेक्ट ऑल इलेक्ट्रॉनिक्स कॉम्पोनंट्स ॲज पर सर्किट डायग्राम शोन इन द फिगर ऑन ब्रेडबोर्ड बाय युझिंग वायर्स. आपण डिफरंट कलर्स वायर्स घ्यायच्या आयडेंटिफिकेशनसाठी बरं पडतं. Next is apply plus minus 15 volt power supply to pin 7 plus 15 volt to pin 7 minus 15 volt to pin 4 by using dual power supply. Adjust IC 741 null voltage. ओके. नल व्होल्टेज ॲडजस्टमेंट आपण बघितलेली आहे. कशी चेक करायची ते पाहिजे तर मी सांगते तुम्हाला. कनेक्ट पिन नंबर 2 अँड पिन नंबर 3 टू ग्राउंड. 2 आणि 3 दोन्ही पिन ग्राउंड करायच्या आणि ॲप्लाय ऑपरेटिंग व्होल्टेज 15 वोल्ट बिटवीन टर्मिनल 7 अँड 4. 7 आणि 4मध्ये व्होल्टेज द्या. पिन नंबर 2 आणि 3 ग्राउंड करा अँड मेजर द व्होल्टेज ॲट आउटपुट पॉईंट. जर तुम्हाला ते 0 नाही मिळालं तर जो व्हेरिएबल आपण मगाशी पोटॅन्शिओमीटर म्हटलेला त्याने ते 0ला ॲडजस्ट करायचं. नेक्स्ट स्टेप, अप्लाय इनपुट DC व्होल्टेज टू पिन नंबर 2 बाय युझिंग DC पॉवर सप्लाय. कनेक्ट पिन 3 टू ग्राउंड. काय केलं आहे बघा, DC व्होल्टेज कुठे दिलं मी मगाशी म्हटलं, आपल्याला आपल्या डायग्राममध्ये बघितलं. हा आपला पिन नंबर 2 आहे. हा झाला 1, हा झाला 2. 2कडे बघा आपण DC व्होल्टेज दिलेले.
ओके, इथे आले, हा पॉवर सप्लाय इथे आला. हां, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही असं पण करू शकता की डायरेक्टली इफ यू वॉन्ट टू रिड्यूस द वायर, हीच वायर तुम्ही इथेही जोडू शकता, असंही करू शकता. इट डिपेंड ऑन यू की तुम्ही कसं डोकं चालवताय, कसं. वायर्स पण जेवढ्या मिनिमम वायर्स असतात ना, वायरची लेंथ कमी, वायर मिनिमम, तेवढ्या त्याच्या रिडिंग्ज आहेत त्या जास्त थेरॉटिकली आणि प्रॅक्टिकली मॅच होतात. अदरवाईज देर विल बी द स्लाइटली डिफरन्स, कारण त्यामुळे सर्किटचे कॉम्पोनंट्सचा पण रेझिस्टन्स आतमध्ये येत असतो आणि त्यामुळे अपोजिशन वाढलेलं असतं. ओके, नंतर मेजर द आउटपुट व्होल्टेज बिटवीन पिन नंबर 6 अँड ग्राउंड, टेक 5 रिडिंग्स, नोट डाऊन द व्हॅल्यू ऑफ इनपुट व्होल्टेज अँड आउटपुट व्होल्टेज इन ऑब्झर्वेशन टेबल. नंतर आहे अप्लाय AC व्होल्टेज बाय AF सिग्नल जनरेटर बाय पुटिंग स्विच पोझिशन ऑन AC. आणि मग परत तशाच रिडिंग्स घ्यायच्यात आपल्याला. आता आउटपुट मिळालं, इनपुट आपण ठेवलं समजा 1 व्होल्ट ठेवलं, तेव्हा आउटपुट किती मिळालं ते नोट डाऊन केलं. मग इनपुट 2 व्होल्ट केलं, तेव्हा आउटपुट किती मिळालं ते नोट डाऊन केलं. आता काय मिळायला पाहिजे त्याचा फॉर्म्युला बघूया. थेरॉटिकल गेन काय आहे, RF भागिले R इन, मायनस साईन आहे कारण हा इन्व्हर्टिंगचा आहे. आता समजा फीडबॅक रेझिस्टर आहे, RF आहे आपला 10K आणि R इन आहे 10K. तर गेन काय मिळणार बघा. गेन काढण्यासाठी फॉर्म्युला काय, थेरॉटिकल गेन काढण्यासाठी फॉर्म्युला आहे RF डिवायडेड बाय R इन मायनस साईन, बरोबर. हा झाला AV गेन काढण्यासाठी फॉर्म्युला. आता काय 10K डिवायडेड बाय 10K काय मिळणार, गेन मिळणार 1. आपल्याला काय मिळणार आहे, गेन 1 मिळणार आहे. आता हा झाला थेरॉटिकल गणिताने काढलेला, म्हणजे रेझिस्टरची व्हॅल्यू आपण फिक्स ठेवली आहे त्याच्यामुळे मिळणारा थेरॉटिकल गेन आहे. पण प्रॅक्टिकली मिळणारा गेन हाऊ की वी आर गोइंग टू काउंट. बघा, प्रॅक्टिकल गेनसाठी आपण काय करणार आहोत, VO डिवायडेड बाय V इन मायनस. आता आपल्याला आउटपुट व्होल्टेज जे काही मिळणार आहे ते भागिले इनपुट व्होल्टेज, हा जो मिळेल तो झाला आपल्याला मिळणारा गेन मिळणार आहे, बरोबर. सो ह्या पद्धतीने आपल्याला समजा आउटपुट व्होल्टेज आहे, मी इनपुट व्होल्टेज ठेवलं 10 व्होल्ट आणि आउटपुटसुद्धा मला 10 मिळालं, तर काय झालं 10 भागिले 10 1 मिळाला, मायनस मिळाला. ओके, ह्या पद्धतीने आपल्याला जर दोन्ही रेझिस्टर इक्वल व्हॅल्यूचे असेल तर अशा प्रकारच्या रिडिंग्ज मिळणार आहेत. सो आपल्याला प्रॅक्टिकली हे सर्किट सगळी करून बघायची आहेत. मी तुम्हाला पहिल्यांदा ह्याचा गेन कॅल्क्युलेट करण्यासाठी सांगणार आहे थेरॉटिकल गेन, आणि मग नंतर तुम्ही तो प्रॅक्टिकली कनेक्ट करून बघायचं आहे. ऑब्झर्वेशन टेबल दिलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं असतं कन्क्लुजन. वेन ओप एम्प इज यूज्ड ॲज इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर we get output 180 degree out of phase with input. Gain of the amplifier is inverting mode is varied by varying the value of feedback resistor RF and input resistor R in. So तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला रिडिंग्स काय मिळणार आहेत. नंतर महत्त्वाचं आहे ह्याच्या खालती दिलेले क्वेश्चन्स आहेत तेही तुम्हाला लिहायचे आहेत. सगळ्यात अगोदर आपण प्रॅक्टिकल जेव्हा करणार आहोत तेव्हा हे सगळं करून बघणार आहात तुम्ही. पण मीनवाईल तुम्हाला आता रेझिस्टरची व्हॅल्यू, RFची व्हॅल्यू मी सांगते. RF आहे 10 किलो ओहम्स, RI आहे 10 किलो ओहम्स. कॅल्क्युलेट करा गेन, बरोबर. AV किती आहे तो. नंतर RF आहे 10K आणि RI आहे 5K. ओके, परत RF आहे 10K आणि RI आहे 2K किलो ओहम्स. ओके, ह्या सगळ्याचा गेन तुम्ही कॅल्क्युलेट करून ठेवायचा आहे आणि मला तुम्ही शो करायचा आहे. ओके, आणि तुमच्या वही जी तुम्ही सोडवाल त्याच्यामधला मला फोटो तुम्ही काढून पाठवायचा आहे. आणि मग जेव्हा आपण गुगल फॉर्ममध्ये वगैरे क्वेश्चन आन्सर्स घेऊ तेव्हा तुम्ही मला ते करून दाखवणार आहात. आय होप तुम्हाला हे प्रॅक्टिकल लक्षात आलं असेल. समजायला स्वतःच्या हातानेच करून बघावं लागणार आहे, पण हे लक्षात आलं असेल असं मी म्हणते. तरी पण एक छोटीशी रिकॅप आपण महत्त्वाची घेऊया की ह्या प्रॅक्टिकलमध्ये महत्त्वाचं काय आहे, काय मिळणार आहे. तर महत्त्वाचं म्हणजे ह्याच्या आउटपुटला आपल्याला मायनस साईन मिळणार आहे. आता मायनस साईन म्हणजे काय मिळणार ते तर आपण बघितलं, पण इथे बघा, आता जर मी समजा AC व्होल्टेज असं दिलं तर आउटपुट मला मिळणार आहे ॲम्प्लिफाय झालेलं पण असं.
उलटं. तर जिथे पॉझिटिव्ह सायकल होती तिथे मला मिळणार आहे निगेटिव्ह सायकल, जिथे निगेटिव्ह होती तिथे मला मिळणार आहे पॉझिटिव्ह. सो आपण एक जर पॉवर CRO वरती बघितलं एकाच वेळेला इनपुट आणि आउटपुट वेव्हफॉर्म, तर त्या तुम्हाला आउट ऑफ फेज असलेल्या मिळतील. ह्यालाच आपण म्हणतो मायनस साईन DC व्होल्टेजमध्ये, आणि ह्याच्यामध्ये म्हणणार आहे 180 डिग्री आउट ऑफ फेज. ओके, ह्यालाच आपण त्याचा यूज बघितलेला आपण इन्व्हर्टर म्हणून, बरोबर. तो हा इन्व्हर्टर अशा पद्धतीने आपल्याला वर्क झालेला मिळणार आहे. थँक्यू.